शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। भारतात मक्याचे भाव कमी असल्याने शेजारच्या देशांमधून भारतीय मक्याला मोठी मागणी आली असून यंदा निर्यात 24 लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे। बाजारात मक्याला 1700 ते 2100 रुपयापर्यंत भाव मिळत आहे। राज्य सरकारने आदेश देऊनही नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीचा परतावा फज्जा उडाला आहे। केंद्राचे अधिकृत आदेश नसल्याने नाफेड आणि NCCF चे खरेदी थांबल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे। कृषी विभागाचे नियम हवेत उडवत कृषी सेवा केंद्रावरून खते आणि बियाण्यांचे दरफलक आणि स्टॉक बोर्ड गायब झाले आहे। दरपत्रक नसल्याने पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक लूट आणि गैरसोय होत आहे। पावसाने ओढ दिल्याने अहिल्यानगरमधील मुळा आणि भंडारदरा धरणामधील उर्वरित पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे। शेतीचे आवर्तन बंद करण्यात आले असून नदीपात्रातील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी कडक पथके तैनात झाली आहेत। राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीला बाजारभावापेक्षा कमी दर मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 5000 शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्यासाठी अपर जिल्हा अधिकाऱ्याकडे दाद मागितली असून सुनावणी सुरू झाली आहे। रोजगार हमी मनरेगा कायद्यात कोणताही बदल न करता तो कायम ठेवावा, यासह वर्षाला 200 दिवस रोजगार आणि 700 रुपये मजुरी मिळावी म्हणून अकोल्यात शेतमजूर युनियनने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जोरदार महाधरणे आंदोलन छेडले आहे। एल निनोच्या प्रभावामुळे देशात मान्सूनमध्ये तब्बल 43% घट नोंदवली गेली असून खरीप हंगाम संकटात सापडला आहे। केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांसह देशातील 111 जिल्ह्यांना अतिजोखमीचे म्हणून घोषित केले आहे। जळगाव जिल्ह्यातील नागरिकांची धावपळ थांबणार, 1160 ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित झाले असून रहिवासी उत्पन्न आणि जातीचे दाखले आता थेट गावातच मिळणार आहे। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या म्हणजेच गोकुळच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे। माजी आमदार सत्यजित पाटील सरुटकर गटाने कोणासोबत जायचे याचा निर्णय न घेता आपले ठराव स्वतंत्रपणे दाखल केले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात रेशन दुकानांमध्ये धान्याचा पुरेसा स्टॉक उपलब्ध आहे, पण पॉस मशीन तांत्रिक कारणामुळे लॉक झाल्याने तब्बल 72,000 शिधापत्रिका धारकांना जून महिन्याचे धान्य मिळालेले नाही। महाराष्ट्रातील बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक बातमी, अखेर मान्सून सक्रिय झाला असून मुंबई, यवतमाळ आणि अमरावती विभागासह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळल्याने खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे। पाटबंधारे विभागाने राज्यातील सिंचनाच्या पाणीपट्टीत मोठी वाढ केली आहे। ऊस आणि केळीची पाणीपट्टी प्रति हेक्टरी 2375 रुपये करण्यात आली असून रब्बीचे दर दुप्पट तर उन्हाळी हंगामाचे दर तिप्पट करण्यात आले आहेत। विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाचा भौतिक अनुशेष अद्याप कायम असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। हा अनुशेष जून 2027 पर्यंत पूर्णपणे दूर करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे। राज्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी अनेक भागात दमदार पाऊस न झाल्याने चिंता वाढली आहे। राज्यातील 26 धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्यावर पोहोचला असून एकूण जलसाठा अवघ्या 22.68% उरला आहे। बोगस बियाणे आणि खते विकणाऱ्यांचे धाबे दणाणले, कृषी विभागाने धडक मोहीम राबवून 5,74 लाख रुपयांचा अवैध साठा जप्त केला असून नियम मोडणाऱ्या 220 केंद्र चालकांचे परवाने थेट रद्द केले आहेत। E20 पेट्रोल वापरल्यास वाहनाचा विमा रद्द होतो अशा चर्चांना केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे। इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहन विम्याच्या वैधतेवर कोणताही परिणाम होत नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे।
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात दाणादाण उडाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून कापूस व सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 118% नालेसफाईलच्या दाव्यांची हवा निघाली. पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईचे अनेक भाग जलमय झाले असून शहरात 70 ठिकाणी शॉर्ट सर्किटची घटना घडल्या तर तब्बल 118 ठिकाणी झाडे कोसळली आहेत. महाराष्ट्रातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार आहे. 2 लाख शेतकऱ्यापर्यंतचे पीक कर्ज माफ होणार असून पात्र शेतकऱ्यांना थेट संदेशाद्वारे कर्जमुक्तीची माहिती दिली जाईल. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने आयुक्त तुकाराम मुंढे यांची 3 वर्षे बदली न करण्याचे सर्वपक्षीय आमदारांची मागणी सरकारने मान्य केली आहे. भेसळखोरी विरोधात धडक कारवाई करण्याच्या मुंढेंची बदली होणार नसल्याची ग्वाही मंत्र्यांनी दिली आहे. राज्यात मान्सून कमालीचा सक्रिय झाला असून मुंबईत जून महिन्याच्या सरासरीच्या तब्बल 52% पाऊस कोसळला आहे. दुसरीकडे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाल्याने खरीपाच्या हंगामाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा शेतीविषयक डेली न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.